हे संपूर्ण त्या कुटुंबाकडून माहिती घेतल्यानंतर माझ्या कानावर मी बाकी इतरांच्याकडून पण माहिती घेतली. आज काही फोटो बघितले. भगवाने हे जे कुटुंब आहे हे राक्षस आहे, हे माणूस नाही आहे. मानवतेला काळीमा फासणारं कृत्य या नालायक कुटुंबाने केलेलं आहे. ज्या पद्धतीचं तिला मारहाण झाली, मला असं वाटतं की 9 महिन्याचं बाळ असताना कुणी सुसाईड करू शकत नाही. तिला मारून तिचा जीव घेतलेला आहे आणि पोलिसांचा तपास सुद्धा त्या दिशेनं झालेला पाहिजे. खरं तर अशा कुटुंबाला, अशा राक्षसी प्रवृत्तीला चौकामध्ये नेऊन फाशी दिली पाहिजे. ते फाशी देण्याच्याच लायकीचे आहेत. महिलांच्या वर अत्याचारांच्या प्रमाणात महाराष्ट्र आता सगळ्या राज्यांच्या पुढे गेलेला आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, मुलींच्या सुरक्षिततेच्या संदर्भात मागच्या 5 वर्षामध्ये राज्यातील 66,000 महिला लापता आहे. काय करतायत पोलीस? कुटुंब सापडलाय आणि तो फरार आहे. ह्याला पोलिसांना तो का सापडत नाही? पोलिसांना आजकाल गुंड का मिळत नाहीत लवकर, हा खरा प्रश्न आहे. कारण तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती शोधायला पोलिसांना वेळ लागतो आणि सज्जन माणसाला मात्र लगेच शोधतात. हे कायद्याचे रक्षक आहे काय? महाराष्ट्रातील लोकांची सुरक्षितता सामान्य माणसाची करायची, गुंडांची करायची, हा खरा प्रश्न येतो.